आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरी वाट देवा विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळ कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला भंग देहोच्या सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्वमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत त्यांच्या आईवडिलांना धन्यता देत आहेत, धन्य माता पिता तयाची। अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आहे। या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत, निमित्त आपल्या सगळ्यांना माहित आहे। या पालवे परिवारातील असणाऱ्या आपल्या कैलासवासी रेश्माताई राजेंद्र पालवे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या किंवा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या पालवे कुटुंबियांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्यांच्या फोटोकडे बघितल्यानंतर आपल्याला समजतं की वय जास्त नव्हतं त्यांचं, म्हणजे अल्प वयामध्येच त्यांचं जाणं झालं, तरुण वयामध्ये। त्यांच्या पाठीमागं त्यांचा परिवार, तर त्यांचे पती आहे, त्यांचं सासर आहे ना, सासर थोडस माहिती विचारायची राहिली जास्त उशीर झाल्यामुळे। तर त्यांच्या सासरचे सगळे त्यांचे सासू सासरे असतील पती त्यांचे हे सगळे मिळून हा कार्यक्रम करत आहेत त्यांच्यासाठी। सौभाग्याचं मरण त्यांना प्राप्त झालं, थोड्या वयामध्ये जाणं झालं। खऱ्या अर्थाने जाण्याचं वय नसतानाही जर जाणं झालं तर मनाला कुठंतरी ती गोष्ट चटका लावून जाते। म्हणजे कोणाचं आयुष्य किती आहे प्रत्येकाचं हे निश्चित झालेलं आहे। कधीच कोणाचं अल्पवयात, कोणाचं कधी कोणाचं आयुष्य थोडं असतं, कोणाचं जास्त असतं, कोणाचं मीडियम असतं। प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे, आयुष्य प्रत्येकाचं निश्चित झालेलं आहे। आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा गुर वहा ध्यानी रहा श्रीहरीचे। तसं विचार केलं तर आज कलियुगामध्ये कुणाचीच काहीच गॅरंटी देता येत नाही, पुढच्या क्षणाची सुद्धा आपली कुणाचीच गॅरंटी नाही। त्यामुळे आयुष्यामध्ये जगत असताना आपल्याला जे काही भगवान परमात्म्याने शास्त्राने जे काही कर्म दिलेले आहेत ते चांगले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपल्या हातून आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण शेवटी मेल्यानंतर आपल्यासोबत काहीच येत नाही हे आपल्याला माहित आहे। आपल्या बरोबर शेवटी मेल्यानंतर फक्त एकच गोष्ट येते, ती कुठली माहिती आहे सगळ्यांना। आपण मेल्यानंतर आपल्या सोबत फक्त एक गोष्ट येते, ती म्हणजे आपण केलेलं कर्म। बाकी आपल्या सोबत काहीही येत नाही। आणि त्यामुळे जीवनामध्ये जगत असताना कर्म चांगलं केलं पाहिजे। आणि कर्म जर चांगलं असेल माणसाचं तर त्याचं मरण देखील चांगलं होतं। नियतीच्या पुढे आपल्याला माहिती आहे कोणाचंच काही चालत नाही। एकदा का त्या नियतीने ठरवलं की तिथं मात्र आपल्याला जाणं होतच आणि जावंच लागतं। आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच आले नाही, या उक्तीप्रमाणे ताई साहेबांचं जाणं झालं। 1 वर्ष आज पूर्ण झाली आणि गेल्या वर्षी ह्याच दिवशी याच तिथीला ते गेले आपल्या सगळ्यांना सोडून। आणि 1 वर्षानंतर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो। वर्ष श्राद्ध कशाला म्हणायचं हे आपल्याला माहिती असेल। वर्ष श्राद्धाची व्याख्या काय, तर जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध। आपण सगळे या ठिकाणी श्रद्धा युक्त अंतकरणाने आला ताईसाहेबांसाठी। ज्या कार्यक्रमामध्ये श्रद्धा नाही, ज्या कार्यक्रमामध्ये प्रेम नाही त्याला वर्ष श्राद्ध म्हणता येत
त्याला वर्षश्राद्ध म्हणता येत नाही. जो कार्यक्रम श्रद्धेने केला जातो आणि जो कार्यक्रम वर्षाने केला जातो त्याला म्हणायचं वर्षश्राद्ध. विठ्ठल आणि म्हणून आज या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या पालवे परिवाराने या ठिकाणी एक दिवसीय नाम महोत्सव सोहळ्याचं आयोजन केलं. त्या निमित्ताने हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून जास्त करून स्त्रीचं महत्व सांगितलं, आईचं महत्व सांगितलं. स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर ती पत्नी असताना, ती बहीण कुणाची तरी असताना, ती कुणाची तरी आई असताना तिच्या जीवनामध्ये तिचा किती मोठा त्याग असतो, तिचं प्रेम किती असतं हे या अभंगातून आपल्याला सांगायचं आहे. खऱ्या अर्थाने पहिल्या चरणामधून महाराज म्हणतात की जो मुलगा आपल्या हिताच्या ठिकाणी जागे त्यांचेच माता पिता धन्य आहेत, त्यांचेच माता पिता हे भाग्यवान आहेत, धन्य आहेत. धन्यता आईवडिलांना दिलेली, पण कुणाच्या तर जी मुलं सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली आहेत. मग सात्विक कुळामध्ये जन्माला आलेला मुलगा असो अथवा मग ती मुलगी असो, महाराज म्हणतात त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला देखील आनंद वाटतो, देवाला देखील त्यांचा हर्ष वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा. का बरं? कारण त्या कुळामध्ये, त्या सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं आणि मुली नेमकं काय करतात तर गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचं श्रवण करतात, अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात. महाराज म्हणतात जी मुलं अशा पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करतात, अशा मुलांची सेवा मला माझ्या जीवनामध्ये घडावी अशी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून अपेक्षा करतायत महाराज देवाकडे. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हा झाला अभंगाचा शब्दशः भावार्थ. विठ्ठल या अभंगातून महाराज आपलं हित साधायला सांगतात. आपलं हित कशात आहे हे पाहायला सांगतात. याचं कारण काय? मगाशी सांगितलं माणसाचं आयुष्य कलियुगामध्ये फार कमी आहे, थोडं आहे. त्यामुळे संत महात्म्यांनी या मृत्यू लोकातल्या प्रत्येकाला, जड जीवाला जाग करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच ठिकाणी महाराज म्हणतात, एके ठिकाणी सांगतात उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरी बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जाग करण्याचं काम केलं. हे तर साधण्यासाठी जाग राहा बरं का. मग कोण म्हणतं की आपण जागे नाही? आपण जागे आहोत बरं, आपण जागे आहोत, पण आपण कशासाठी जागे आहोत? कारण प्रत्येकाला असं वाटतं वाढावे संतान, ग्रही व्हावे, धनधान्य लावे खावे, बरे असावे सदैव हेची करी हा संसारी. प्रत्येकाला असं वाटतं की घरामध्ये भरपूर सगळं पाहिजे, ल्यायला खायला प्यायला चांगलं पाहिजे. यासाठी प्रत्येकाची रात्रंदिवस धडपड आहे, रात्रंदिवस माणूस जागा आहे. तरी पण महाराज जागे राहायला सांगतात. आम्ही तर जागे आहोत. मग महाराज नेमकं कोणत्या बाबतीमध्ये जागे राहायला सांगतात? याचं कारण आपण व्यावहारिक बाबतीमध्ये जागे आहोत, पण परमार्थिक बाबतीमध्ये मात्र आपण झोपलेलो आहोत. विठ्ठल प्रत्येकाला असं वाटतं की आपण पुण्यवान असावं. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या जीवनात कुठलं दुःख नसावं. प्रत्येकाला असं वाटतं की आपण धनवान असावं, श्रीमंत असावं. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या बरोबर कोणाची भांडण तंडे नसावीत आणि आपली पण कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कोणाचीही भीती
नसेल. प्रत्येकाला वाटतं की नाही का? कुणाला असं वाटतं आपण दुःखी असावं, गरीब असावं? वाटतं का असं कुणाला? कुणालाच वाटत नाही. पण महाराज सांगतात, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडणं टाळायची असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. बरं का महिला मंडळ, भांडणं घरामध्ये कमी व्हावीत असं वाटत असेल तर बडबड कमी करावी लागते, मौन धारण करावं लागतं, घरामध्ये भांडणं होत नाही. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर महाराज सांगतात, आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. आणि उद्योग आणि दारिद्र्याचा नाश आहे. ह्या जगामध्ये कुणीही गरीब नाही. जो उद्योग करतो, जो काम करतो, जो धंदा करतो, त्याच्या जीवनामध्ये गरिबी कधी येत नाही. उद्योग आणि दारिद्र्याचा नाश आहे, मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. विठाला पण जागी राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे की माणसाने कधी जागं राहावं. वेळ निघून गेल्यानंतर जागं राहून काहीही उपयोगाचं, काहीच उपयोगाचं नाही. बरं, काही लोक वेळ निघून गेल्यानंतर जागी राहतात. मला सांगा, चोर आले, चोरी करून पळून गेले, चोर चोरी करून पळून गेले, आता जागं राहून काय उपयोगाचं आहे का? चोरी झालेली आता जागं राहून काय उपयोगाचं नाही. दिवा विझल्यावर तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? दिवा विझल्यावर तेलाचं दान काही उपयोगाचं नाही. तसं वेळ निघून गेल्यानंतर जागं राहून सुद्धा काही उपयोगाचं नाही. नाहीतर काय काही लोक जागी राहतात वेळ निघून गेल्यानंतर. एका माणसाचं घर पेटत होतं आणि घर पेटत असताना त्याच्या मुलांनी त्याला बाहेर बोलवलं. बाबा, घर पेटतंय, बाहेर या. नाही, अगोदर टिकावा ना. अहो पण बाबा, घर पेटतंय, बाहेर. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझी केस काय उग म्हणून पिकल्यात का? टिकावा ना. अगोदर आपण टिकावा ना. अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विझू. कधी म्हणजे काय काय लोक जागी राहतात पण कधी वेळ निघून गेल्यानंतर. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयाला महत्व दिलं पाहिजे, वेळेला महत्व दिलं पाहिजे. वेळ खूप महत्वाची असते. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा किती जरी मोलाने, किती जरी मोल दिलं त्याचं, तरी सुद्धा ती गेलेली वेळ पुन्हा परत माघारी येणं शक्य नाही. पण वेळ महत्वाची आहे. माणसाने परमार्थ केला पाहिजे, पण कधी? तरुणपणात का म्हातारपणात? तुमचं काय मत आहे? काही लोकांना जर विचारलं माळ घाला, वारीला चला, तर ते म्हणतात बघू म्हातारपणी. म्हणजे तुम्ही डायरेक्ट काय केलं? हे परमार्थ, जप तप वारी डायरेक्ट म्हातारपणावरती तुम्ही ढकलून दिलं. तुम्ही काय म्हणता? बघू म्हातारपणात. आणि जर म्हातारपण तुम्हाला नाही चाललं तर नाही चाललं तुम्हाला म्हातारपण, तर परमार्थ कधी करणार आहे? गेल्यानंतर भगवंताने जर विचारलं की बाबा जीवनात काय केलं का नाही, वारी काय नाही, तुम्ही तेवढं वेळच दिला नाही
आणि म्हणून लक्षात घ्या, जोपर्यंत आहात, जोपर्यंत आयुष्य शिल्लक, तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. परमार्थ हा तरुणपणात करायचा असतो, म्हातारपणात नाही. म्हातारपणात परमार्थ करणंही तेवढं शक्य होत नाही. कारण परमार्थ करण्यासाठी सुद्धा अंगामध्ये ताकद लागते, बळ लागतं. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. वारी करण्यासाठी सुद्धा अंगामध्ये काय लागतंय? ताकद लागते, बळ लागते. एकदा वय झालं की वारी करून सुद्धा, म्हणजे मी तर म्हणते की वय झाल्यावर वारीला जाऊच नाही. अंगात ताकद असेल, तरुण आहात, वारी करा. तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. कारण तरुणपणामध्ये परमार्थ करणं आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करणं यामध्ये फरक आहे. तुम्ही म्हणाल किती फरक आहे? तुमच्या भाषेत सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. तरुणपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं, आणि म्हातारपणात परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन काढायचा. उलट होतंय ना, बरोबर की नाही? त्यामुळे जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे, जोपर्यंत इंद्रियामध्ये ताकद आहे, बळ आहे, तोपर्यंत आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचेच माता पिता धन्य आहेत. महाराज अभंगाच्या प्रथम चरणास आपुलिया
धन्य माता पिता दयाची. महाराज म्हणतात जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत त्यांचे माता पिता धन्य आहेत. आपण जर विचार केला अभंगाच्या प्रथम चरणाचा, तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पहिला क्रमांक मातेला देत आहेत आणि दुसरा क्रमांक वडिलांना देत आहेत. याचं कारण आहे, पहिला क्रमांक आईला का, तर याचं कारण असं आहे, संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. पहिल्यांदा मातृदेवो भव आणि मग नंतर दुसऱ्या क्रमांकाला काय येतं, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. सगळ्यात पहिल्यांदा काय, मातृदेव भव. पहिला क्रमांक कुणाला दिला, आईला दिला. आईला पहिला क्रमांक का, महिला मंडळी पुढं पहिला क्रमांक आईला का, याचं कारण असं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलावरती संस्कार घडवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती आई आहे. विकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. पहिला क्रमांक आईला का, याचं कारण असं आहे, जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कोणाला, आईला. रामायणामधला एक प्रसंग तुम्हाला सांगेल. ज्यावेळेस धनुष्यभंग झाला आणि धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी ते दिशेने आले. आता धनुष्य कोणाचं होतं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, रामायण सगळ्याचं पाठ आहे. जगात असं कोणीच नाही की त्याला रामायण माहित नाही. धनुष्य कोणाचं होतं माहित नाही तुम्हाला, परशुरामजीचं होतं. कुणी ते तोडलं, प्रभू रामचंद्रांनी ते तोडलं. आणि जेव्हा परशुरामजीने त्या धनुष्याचे तुकडे पाहिले त्यावेळेस परशुरामजीचा क्रोध अनावर झाला आणि परशुरामजी जनक राजाला म्हणतात, जना जल्दी पता है धनुष्य किसने तोड़ा है, जिसने वो धनुष्य तोड़ा होगा उसको समाज से बिलक करना वरना सबकी हत्या कर डालो. परशुरामजीचा तो क्रोध पाहिल्यानंतर रामचंद्र प्रभू शांत बसले. जनक राजा शांत आहेत, लक्ष्मणजी क्रोधाम आहेत, विश्वामित्र तटस्थ आहेत. पण जनक राजाने त्या ठिकाणी सांगितलं नाही का, कारण रामचंद्र प्रभूंनी विचार केला की आपला सासरा आपलं नाव सांगणार नाही का, कारण तो त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे. म्हणून स्वतः प्रभू रामचंद्र पुढे आले, परशुरामजीच्या पुढे नतमस्तक झाले, मुखातून उद्गार निघाले, नाथ संबुधन भंजनी ओ गए दास परशुराम. धनुष्य भंग करणारा एक तुमचा सेवकच असेल, एक तुमचा शिष्यच असेल. नहीं राघव, वो खतरनाक शत्रू है हमारा. असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजी त्या ठिकाणी विश्वामित्रजीच्या जवळ उभे होते आणि सहजच बोलता बोलता लक्ष्मणजी विश्वामित्रजींना म्हणतात की गुरुदेव, तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची म्हणजे रामचंद्र प्रभूची मुलाखत घडवून आणली ना, कारण माझा भाऊ रामचंद्र प्रभू किती शांत आहे आणि हे म्हातारे किती रागीट आहे, तिथं मीच असायला पाहिजे होतो गुरुदेव. कोण म्हणताय, लक्ष आहे ना, कोण म्हणताय, लक्ष्मणजी म्हणतायत विश्वामित्रजींना, तिथं कोण असायला पाहिजे होतं, मीच असायला पाहिजे होतो. विश्वामित्रजींना वाटतंय आता हे लक्ष्मणाचंच काम आहे. मग विश्वामित्रजी म्हणतात, जाओ लक्ष्मण. लक्ष्मणजी येतात आणि आगीत रॉकेल वतावा असा पहिला शब्द टाकतात, भूत धनुष्य तोडी उलर काही. लक्ष्मणजी काय म्हणतात, अरे हमने तो बचपन में ऐसे कहीं कमठे तोड डाले हैं. मी तर लहानपणी असे कितीतरी धनुष्य तोडून टाकलेले आहेत. कोण म्हणताय, लक्ष्मणजी म्हणतायत. लक्ष्मणजी आता मात्र परशुरामजीचा क्रोध आणखी अनावर झाला. हातामध्ये परशु घेतला आणि लक्ष्मणजीच्या अंगावरती धाव घेतली. ए बच्चा अपनी माँ की गोद खाली करना चाहता है.
लक्ष्मणजी म्हणतायत परशुरामजी, तुम्ही किती जरी वेळा परशु घेऊन धावले तरी आम्ही तुम्हाला घाबरणार नाही आणि तुमच्या सोबत युद्धही करणार नाही. का? कारण आम्ही क्षत्रियाची मुलं आहोत, कारण आम्ही क्षत्रियाची संतान आहोत आणि आमचं ठरलंय ज्याच्या गळ्यामध्ये जानव आहे आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही. आणि जरी तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी बोलतंय, तरी अजूनही वेळ गेलेली नाही परशुराम जी. अगर आपको देखना है तो जन्मा निकाल दो, तिलक मिटा दो और बाद में पुरुष दिखाओ, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. कर्तबगारी लक्ष्मणाची, पण स्वाभिमान कोणाचा? सुमित्रेचा. स्वाभिमान कोणाचा? आईचा. आणि म्हणून जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला? बोला की. पहिला क्रमांक आईला, धन्य माता, आणि मग नंतर पिता. पण काही लोकांनी तुकोबारांना विचारलं, म्हटले महाराज, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी त्यांच्या पोटी जन्माला आलेली प्रजा, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुळी कन्यापूर होते जाई, कुळी कन्यापूर होते जाई, कुळी कन्यापूर होते जाई, कुळी कन्यापूर तयाचा हरी वाटे. महाराज म्हणतात
सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला देखील आनंद वाटतो, देवाला देखील त्यांचा हर्ष वाटतो. अभंगाच्या दोन्ही चरणाचा विचार जर केला, आपल्या प्रत्येकाच्या लक्षात एक गोष्ट येईल. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कुणाला दिला? धन्य माता. प्रथम क्रमांक आईला दिला आणि दुसऱ्या चरणामध्ये प्रथम क्रमांक कुणाला दिला? कुळी कन्या. कुणाला? कुळी कन्या आणि मग नंतर पुत्र. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. बरं, महाराजांना असं पण म्हणता आलं असतं, कुळी पुत्र कन्या होती जे सात्विक. बरोबर, कुळी पुत्र कन्या नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. पहिला क्रमांक मुलीला दिलेला आहे. वास्तविक आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थाने माणसाला जास्त आनंद मुलगा झाल्यावर होतो. बरोबर, 10% लोक सोडली तर 90% लोकांना असं वाटतं की पहिल्यांदा काय पाहिजे? मुलगाच पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. एका माणसाला मी विचारलं, म्हटलं का हो? म्हटलं दादा मुलगाच का पाहिजे? त्यांनी मला सांगितलं ताई शेवटी पाणी पाजायला, शेवटी पाणी पाजाय मुलगा पाहिजे. मी त्यांना म्हटलं तो तुम्हाला जिवंतपणे पाणी पाजतो का नाही त्याचा विचार करा. पर तुमच्या मुलाने तुम्हाला जिवंतपणे पाणी पाजलं पाहिजे, मेल्यावर पाणी पाजून काय उपयोग आहे का? तुम्हाला असं वाटतं की मुलगा तुम्हाला सांभाळेल म्हणून मुलगा पाहिजे. कोण म्हणतं की मुलगाच तुम्हाला सांभाळू शकतो? अरे मुलगी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. आज कितीतरी मुली स्वतःच्या आई वडिलांना सांभाळतायत, मुलगा होऊन मुली स्वतःच्या आई वडिलांना सांभाळतायत. लक्षात ठेवा, मुलं असून सुद्धा काही मुलं आई वडिलांना सांभाळत नाही. मी सगळ्या मुलांना दोष देत नाही, पण मला सांगायचंय काय, जसं तुम्ही मुलाला धरता तसंच मुलीला सुद्धा समान धरलं पाहिजे. मुलगा सुद्धा असला पाहिजे संसारामध्ये, मुलगा असला पाहिजे, वंशाला दिवा असला पाहिजे, ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगेल, मुलगा होण्याकरता मुलीला मारू नका. मुलगा होण्याकरता मुलीला का मारता? अरे मुलगा होण्याकरता जर तुम्ही मुलीला मारत असाल तर ते तुमच्या हातून होणारं खूप मोठं पातक आहे. लक्षात ठेवा, मुलगा होण्याकरता मुलीला मारू नये. महाराजांनी या अभंगामध्ये प्रथम प्राधान्य मुलीला दिलं, कन्येला दिलं. प्रथम क्रमांक कन्येला का दिला? त्याचं कारण आहे, जातती कन्या महती चिंता. ज्या वेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस वडिलांना तिची काळजी वाटते, ती वयात आल्यावर पुन्हा तिची चिंता वाटते. लग्न कसं पार पडेल ही चिंता असते, लग्नाच्या प्रसंगी पैशाची चिंता असते. आणि ज्या वेळेस त्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस कितीही कठोर अंतकरणाचा बाप असू द्या, आपल्या मुलीच्या लग्नात रडतो बाप. आयुष्यात कधी न रडलेला बाप आपल्या मुलीच्या लग्नात रडल्याशिवाय राहत नाही. बाप किती कठोर असू द्या, पण बापाचं लेकीचं नातच फार गोड असतं बरं का. बापाचं लेकीचं नातं शब्दामध्ये सांगणं तसं कठीण आहे, पण तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेले आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना, काय अर्थवेदना होत असतील त्याला. लेक जर घराची सौख्य असेल तर त्या सौख्याचं पावित्र्य घरातला बाबा असतो. संस्कार देणारी आई जरी असली तरी संस्कार जपणारा बाप आहे. संयम देणारी आई असेल पण खंबीर बनवणारा बाप आहे. भापवरून किती जरी कठोर दिसला तरी आतून मात्र नितळ पाण्याचा झरा असतो बाप. लहानपणी मुलीला बोटाला धरून चालायला शिकवलं जाणे तो बाप आहे. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणारा बाप आहे. आपल्या लेकीचं घरामध्ये सगळ्यात जास्त लाड पुरवणारा बाप आहे. ज्यावेळेस मुलीचा घरामध्ये जन्म होतो ना त्यावेळेस
तिच्या पायातल्या पैंजणांची छुमछुम अख्ख्या घरभर जेव्हा वाजते ना, त्यावेळी जगातला सगळ्यात मोठा आनंद ज्याला होतो तो बाप आहे. आईने जर का काही काम सांगितलं तर तिला दरडावणारा बापच आहे. कापड दुकानामध्ये गेल्यानंतर आईने कमी किमतीचा ड्रेस काढला तर हळूच आपल्या लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा कोण आहे? बापच आहे. आपल्या लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा बाबा आहे. आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन हे कटू सत्य पचवणारा सुद्धा कोण आहे? बापच आहे. ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं आणि मुलगी माहेरचा उंबरटा ओलांडून सासरी जायला निघते त्यावेळेस ढसा रडतो तो बाप आहे. विचार करा, ज्या लेकीला 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळलं त्या लेकीला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचं हृदय काय तुटत असेल याची कल्पनाही करता येणार नाही. लग्न झाल्यानंतर मुलीचं सगळं काही बदलून जातं, नाव गाव सगळं, पण मुलीचं आपल्या वडिलांबरोबरचं नातं हे कधीच बदलत नाही. शेवटपर्यंत प्रत्येक मुलगी आपल्या बापाची जास्त लाडकी असते. मी असं म्हणेल, मुलापेक्षा जास्त लाडाची कोण असेल घरात तर मुलगी. ही मुलगी ज्यावेळेस लग्न होऊन जाते त्यावेळेस ढसा रडणारा फक्त बाप असतो. लक्षात ठेवा. मला सांगा, मुलीचं लग्न झालं म्हणजे तुमच्यावरची जबाबदारी संपली ग? उलट वाढली असं म्हणा. जबाबदारी वाढली. माझं लेकरू तिथं सुखी तर असेल, त्याला काही त्रास नसेल कोणता. मला सांगा, जी मुलगी म्हणजे डोक्यावरती टांगती तलवार असते. मुलगी म्हणजे जन्म झाल्यापासून मरेपर्यंत तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं ती काही देत नाही. जी मुलगी तुम्हाला जन्मापासून मरेपर्यंत दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही, त्या मुलीला महाराजांनी या अभंगामध्ये प्रथम क्रमांक का दिला? काय कारण काय? एक वृद्ध गृहस्थ हिमालयाची यात्रा करत होता. खांद्यावरती एक लहान मूल होतं. स्वामीराम तीर्थांनी त्या वृद्ध गृहस्थाला विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है तो मेरे गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी. त्यावेळेस स्वामीला नमो नारायणाचे उद्गार. स्वामीजी आप ब्रह्मचारी है, अगर मेरा बेटा होता तो तुम्हारे पास देता, पर बेटा नहीं स्वामी जी, मेरी कन्या है, और जिस पिता को कन्या का बोझ लगता है वो दुनिया में पिता होने के लायक नहीं. ज्या बापाला स्वतःच्याच मुलीचं ओझ होतं तो बाप बनण्याच्या लायकीचा नाही. हे कुणाचे उद्गार आहेत? हे एका बापाचेच उद्गार आहेत. म्हणून मुलीला पहिला क्रमांक का? मी तुम्हाला सांगेल, मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे, पण मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. म्हणूनच सांगितलं, नारी की निन्नमत कर यारो, नारी तन की खान. जिस नारी से पैदा हुए हे शुक भीष्म हनुमान. शुकासारख्या, भीष्मासारख्या, हनुमंतरायांसारख्या मोठमोठ्या रती महारथींना जन्म देणारी सुद्धा कोण होती? कन्याच होती, मुलगीच होती, एक स्त्रीच होती. म्हणून कुळी कन्या पुत्र, म्हणून पहिला क्रमांक मुलीला आहे. मला सांगा, घरामध्ये सगळ्यात जास्त त्याग जर घरासाठी कोण करत असेल तर ती घरातली स्त्री असते बरं का. सकाळी लवकर उठणं, संध्याकाळी सगळ्यात उशिरा झोपणं, हे कोण करतं घरामध्ये? एक स्त्रीच करू शकते. सकाळी लवकर उठावं, झाडून पुसून काढावं, देवपूजा करावी, पाठीमागं आपल्याला 10 मिनिटाच्या आत चहा लागतो, जेवण लागतं. घरामध्ये सगळ्याचा डबा करून देणं, सगळ्याला जेवण तयार करून देणं. एक घरामध्ये एक स्त्री म्हणून घर चालते, लक्षात ठेवा. स्त्री ही घराची लक्ष्मी असते. नारी शक्ती फार मोठी आहे, फार मोठी.
ज्या घरामध्ये स्त्री नसेल त्या घराला काही अर्थच नसतो, लक्षात ठेवा. खऱ्या अर्थाने खूप मोठा. आता कधी कधी तरी तोंडातून निघतं मी म्हणून, होतं का नाही असं? मी म्हणून टिकली, नाही तर दुसरी टिकली नसती, बरोबर? नाही ते खरंच ती म्हणूनच सगळं चाललेलं आहे आणि ती करते म्हणून तर बोलते, लक्षात ठेवा. ती जर काय करत नसते तर ती बोलली नसती. ती म्हणूनच सगळं चाललेलं आहे. आता आमच्या महिला मंडळींना भांडण्याचा अधिकार आहे, बरं का. पतीसोबत भांडण्याचा अधिकार आहे. महिला मंडळींना पतीसोबत भांडण्याचा अधिकार आहे. फक्त कपट करण्याचा अधिकार, कपट कधी करू नये. भांडलं पाहिजे, शास्त्राने तो दिलेला आहे. जरी दिला नसता तरी आपण भांडलोच असतो, मला माहिती, बरोबर की? भांडलं पाहिजे. जी स्त्री पवित्र मनाची, स्वच्छ मनाची असते ती भांडते, बरं का. भांडलं पाहिजे. एक स्त्री असंच आपल्या पतीसोबत भांडत होती. एक स्त्री आपल्या पतीसोबत भांडत होती. ती म्हणत होती, बरं का, ती म्हणत होती की भांग माझा सिंदूर तुमच्या नावाचं, कपाळ माझं कुंकू तुमच्या नावाचं, गळा माझा मंगळसूत्र तुमच्या नावाचं, हात माझे पाटल्या तुमच्या नावाच्या, पाय माझे जोडवी तुमच्या नावाची, पोट माझं गर्भ तुमच्या नावाचा, दर्शन करते मी, आशीर्वाद मात्र तुमच्या आयुष्याचा सौभाग्यवती भव. बरोबर की? दर्शन करते मी, आशीर्वाद मात्र तुमच्या आयुष्याचा सौभाग्यवती भव. मग माझ्याकडे एवढं सगळं आहे तुमच्या नावाचं, सांगा तुमच्याकडे काय आहे माझ्या नावाचं? बरोबर की? पुरुष मंडळी तुमच्याकडे काय आहे का ह्यांच्या नावाचं? इमानदारीने सांगा. आम्ही पुराव्यानिशी सांगू शकतो की आमचा विवाह झालेला आहे, बरोबर ना? मला म्हणतो आपल्याकडे पुरावा आहे का नाही आपला विवाह झालेला आहे? पुरुष मंडळी इमानदारीने सांगा, तुमच्याकडे काय पुरावा आहे की तुमचा विवाह झालेला आहे का? काय पुरावा? खरं सांगा, आहे का काही पुरावा? नाही. म्हणून इथून पुढे आपल्या पत्नीचा, आपल्या नारीचा, आपल्या अर्धांगिनीचा कधीच अपमान करायचा नाही, म्हणा की. जणू काय कधी केलाच नाही. मी यांना विचारते आता कीर्तन झाल्यावर, कधीच अपमान करायचा, थोडं मोठ्याने खऱ्या अर्थाने ताईसाठी हीच आपली भावपुष्पांजली असेल, बरं का. आपण या ठिकाणी आलो ना, ही श्रद्धांजली ताईंना व्हायची. इथून पुढे मी माझ्या पत्नीचा जीवनामध्ये गुणगौरव करेल, तिचं कोड कौतुक करेल, तिचा आत्मसन्मान करेल. हीच खरी भावपुष्पांजली ताई साहेबांसाठी, लक्षात ठेवा. आज एवढंच घेऊन जायचंय, लक्षात ठेवा. तिला काय नाही लागत होती. काय तुमच्याकडे सोन्याचा दागिना मागत नाही, तोळ्याचा दागिना मागत नाही, ती काय तुमच्याकडे 5,000ची साडी मागत नाही. फक्त तिचं थोडंसं कौतुक करत जा, ती खुश होईल. संध्याकाळी जेवायला बसलं, एक घास तोंडात घातलं की फक्त एवढंच म्हणा, वा पपेचाय काय भाजी केली आज. हॉटेलमध्ये सुद्धा अशी भाजी मिळत नाही, वा पोट भरतं तिचं, तिला काही लागत नाही. आणि ज्या घरामध्ये पत्नीने केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक होतं, त्या घरामध्ये सहसा कोणी जास्त आजारी पडत नाही. हा 1,000 हिशोब आहे, लक्षात ठेवा. मग पत्नीने केलेल्या स्वयंपाकाचं कधीतरी कौतुक केलं पाहिजे. जीवनामध्ये पत्नीचा आदर, मान, सन्मान करता आला पाहिजे. महाराजांनी सुद्धा या ठिकाणी मुलीला प्राधान्य दिलं, स्त्रीला प्राधान्य दिलं. पहिला क्रमांक मुलीला दिला, कुळी कन्या आणि मग नंतर पुत्र. होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हे झालं कन्येच. पुत्र कोणाला म्हणायचं ऐका, जे पूर्वतः पितरांचा उद्धार करतात. असं एकच पुत्र पुरे एकची पुत्र माय बापा पोटी. हरिस्मरणी उद्धरे कुळकोटी. धन्य होशी जन्माला भगीरथ गंगाने पूर्वज केले. मुक्त याला म्हणायचं पुत्र. पण असा एकच पुत्र पुरे भगीरथासारखा पुत्र असला पाहिजे. पुत्र व्हावा ऐसा गुंड, ज्याचा तेही लोकी झेंडा. आणि म्हणून महाराज म्हणतात की सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा तो मुलगा असो, त्याचा मलाच काय तर त्याचा देवाला सुद्धा आनंद वाटतो. पण देवाला आनंद वाटण्याच्या योग्यतेचं ते करतात काय?
गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती गीता भागवत करीती श्रवण. तर ती सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं मुली काय करतात? गीता आणि भागवत या दोन ग्रंथाचं श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात. तिसऱ्या चरणाचा जर विचार केला तरी गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात येईल. 6 शास्त्र 18 पुराणे 4 वेद एवढी ग्रंथ संपत्ती असताना देखील महाराजांनी फक्त गीता आणि भागवत या 2च ग्रंथाचा उल्लेख या अभंगामध्ये का केला? काही कारण काय? तर याचं कारण असं आहे की ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागणार. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागणार आहे. आणि ज्याला मरावं लागणार आहे त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. पण मरेपर्यंत कसं जगायचंय ह्या प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे. आणि जगणं संपलं म्हणजे मरायचं कसं ह्या प्रश्नाचं उत्तर भागवतात आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण. सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं आणखी काय करतात? अखंड चिंतन विठोबाचे.
अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन करतात, कारण परमार्थामध्ये अखंडतेला खूप महत्व आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, नाही का? अखंडता खूप महत्वाची. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. मग कोणत्या देवाचं चिंतन करायचंय? अखंड चिंतन विठोबाचे. कारण विठ्ठलाचं नामस्मरण केल्यानंतर काय होतं? घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. म्हणून अखंड विठ्ठलाचं चिंतन जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण ज्याचा जन्म झालाय त्याला मरण निश्चित आहे, आणि मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. हिंदुस्थानमध्ये शोधा तुम्ही, एखादं मंदिर नसलेलं गाव तुम्हाला सापडेल, पण स्मशानभूमी नसलेलं गाव सापडणार नाही. कारण मरण हे अटळ आहे. प्रत्येकाला मरावं लागतं. उपजेते नशे नशे ते पुनरभिदिशे घटी यंत्र जैसे नवे मर गए 10 भी मर गए सहस्र ठाणे, 33 कोटी देवता मर गए पडे गए कोणाशी, नवे मर गए 10 भी मर गए सहस्र ठाणे. जन्म ज्याचा आहे त्याला नाश, त्याचा नाश आहे. त्यामुळे कसं जगायचं हे गीतेकडून शिकायचं आहे, आणि कसं मरायचं हे भागवताकडून शिकायचं. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. फुलं वाटून घ्या. आता एक 5 मिनिटामध्ये फुलं टाकून घेऊ आपण. आपुली आहिता जसे जागता, धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्याचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अभंगाच्या तिन्ही चरणाचा जर विचार केला तर एक गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात, प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि शास्त्र म्हटलं की गीता. प्रेम म्हटलं की माता असं का म्हटलेलं आहे?
कारण जगाचं अश्रू पुसणं हे भगवंताचं काम आहे, पण त्या भगवंताला सुद्धा रडवण्याची ताकद कुणाच्या प्रेमात आहे? आईच्या प्रेमात आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेस कौसल्या मातेने हंबरडा फोडला, अरे माझ्या श्रीरामा मनमोह मेघश्याम विवळ दुर्गमा बाळ माझा केविलवाणी कुठे पेशील बाळापण कसा गोपला कैवल्य परतोनिये कौसल्या मातेचा तो हंबरडा ऐकला आणि जगाचा बाप रडायला लागला. देखुनी मातेचा कळवळा दुःख अश्रू आले डोळ्यात, बाष्पे गळा रोधिला. मग जगाचं अश्रू पुसणं ज्यांचं काम आहे त्याला सुद्धा रडवण्याची ताकद जर कोणाच्या प्रेमात असेल तर ती आईची. म्हणून आईच्या प्रेमाची सर जगात दुसऱ्या कुठल्या नात्याला येऊ शकत नाही बरं का. काही लोक आईच्या प्रेमाची तुलना इतरांबरोबर करू शकतात. एक जण माझ्याकडे आले, मला म्हटले, ताई आईच्या आणि पत्नीच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं काय म्हटले? म्हटलं तुम्ही? म्हणले आईच्या पत्नीच्या प्रेमामध्ये काही फरक नाही. म्हटलं कस काय? त्यांनी मला सांगितलं, पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी पत्नी सुद्धा मला आंघोळ घालते. पूर्वी माझी आई मला जेवण वाढायचे, आता माझी बायको सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या पत्नीच्या प्रेमामध्ये बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नसतो. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, ज्यावेळेस तुम्ही लहान होते, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली आणि तुमच्या डोक्यावरती केस आले. ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. वाटल्यास चेक करून बघा. ज्यांच्या असतील त्यांनी सावध राहा. आईच्या प्रेमाची सर दुसऱ्या कुठल्याच नात्याला येऊ शकत नाही. प्रेम म्हटलं की माता. कारण आईने जेवढे आपल्यावरती उपकार केलेत ना जगात, तेवढे उपकार कोणाचेच नाहीत आपल्यावर. महत्वाचं म्हणजे आईने जे आपल्याला दूध पाजलं आणि ज्या दुधामुळे आपण लहानाचे मोठे झालो, मला असं वाटतं त्या दुधाचे उपकार आपल्या प्रत्येकाच्या लक्षात असले पाहिजेत. किमान त्या दुधाचे उपकार तरी ठेवा, किमान त्या दुधाचे उपकार तरी विसरू नका. तू विसरू नको आईचा गळाची बाळा, तू विसरू नको आईचा गळाची बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, तू विसरू नको उपकार दुधाचे बाळा, उपकार
जगात आई एवढं उपकार कोणीच करू शकणार नाही. प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता. जर आपण सीतेचा विचार केला तर ती जनक राजाची मुलगी होती, दशरथ राजाची सून होती आणि ब्रह्मांडाच्या मालकाची ती पत्नी होती. जिचे वडील मिथिलेचा राजा आहे, जिचा सासरा अयोध्येचा राजा आहे आणि जिचा पती ब्रह्मांडाचा मालक. अशा सीतामाईला 14 वर्ष वनवासात उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. कुठे तक्रार मांडल्याचा उल्लेख आलाय का? आहे का कुठं रामायणामध्ये? आणि आपल्या सीतेला साधं झाडून घ्यायला सांगितलं तरी पप्पा ताबडतोब आम्हाला घेऊन जा. म्हणजे आलं तुमच्या लक्षात? पतिव्रता म्हटलं की सीता आणि शास्त्र म्हटलं की गीता. गीता म्हटलं की आपल्याला आठवण यावी स्वामी विवेकानंदांची. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी शिकागो नावाच्या धर्म परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला. त्यावेळेस तिथल्या पंडितांनी आपल्या हिंदुस्थानचा ग्रंथ गीता मुद्दामून सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला. पण ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांना बोलण्याची संधी मिळाली त्यावेळेस माझ्या बंधू आणि माझ्या भगिनींनो या शब्दामध्ये त्यांनी अख्खा समाज जिंकला होता. आणि पुढे त्यांनी बोलायला सुरुवात केली. इथं जमलेल्या माझ्या पंडितांनो, तुम्ही उपेक्षित बुद्धीने का होईना पण आमच्या हिंदुस्थानचा ग्रंथ गीता सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला. अरे पण तुम्हीच तुमच्या कृतीतून या जगाला दाखवून दिलं की या जगातल्या सगळ्या ग्रंथांना आधार हिंदुस्थानचा ग्रंथ आहे. म्हणून शास्त्र म्हटलं की आपल्याला हिंदुस्थान बद्दल अभिमान वाटायला पाहिजे, एवढ्या टाळ्या सुद्धा वाजायला पाहिजेत. बरोबर? भारत देशाबद्दल आपल्या हिंदुस्थानचा जो ग्रंथ आहे गीता, या गीतेबद्दल आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. शास्त्र म्हटलं की गीता. आणि जी मुलं गीता आणि भागवत या 2 ग्रंथांचं श्रवण करतात, अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात, जगद्गुरु तुकोबारा एकच अपेक्षा करतायत अभंगाच्या शेवटच्या. घडोत्याची देवा
आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची होळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देव. या अभंगावरती अल्पशा वेळेमध्ये या अभंगाचा थोडक्यात भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल मायेच्या अंतकरणाने माफी असावी. बोलिले लेखुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या ठिकाणी मी सगळ्यांचा आभार मानते. या कार्यक्रमासाठी ज्यांनी निमंत्रित केलं ते आपल्याच कुटुंबातले असणारे आमचे आदरणीय पालवे काका आपल्याच कुटुंबातले. या कुटुंबाच्या मार्फतच हे निमंत्रण होतं. या कुटुंबाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे पालवे परिवाराचं की आपण खूप सुंदर नियोजन केलं. या कार्यक्रमासाठी सगळ्यात महत्वाचं जे लागतं ना ते खूप सुंदर आहे, ती म्हणजे माईक सिस्टीम. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी ज्यांची माईक सिस्टीम भुजबळ दादा या ठिकाणी ऑपरेटिंग करत होते. खूप सुंदर पद्धतीने आपण या ठिकाणी आवाज दिला. तुमचं मनापासून धन्यवाद, आभार. या ठिकाणी कार्यक्रमासाठी ज्यांनी साथ दिली आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमधल्या सगळ्या मुली, आदरणीय विनेकरी असतील, आदरणीय आमचे बंधू हरिभक्तपरायण
कीर्तनकार, मृदंगाचार्य, गायनाचार्य जीवन महाराज धायगुडे या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर साथ दिली. आमच्या संस्थेतल्या ह्या सगळ्या मुली या ठिकाणी ज्यांनी मृदंगाची साथ या ठिकाणी सुंदर दिली, उत्कृष्ट दिली. खऱ्या अर्थाने आमचेच मालक आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार मानते. स्वतः मृदंग अलंकार आहेत आणि आपल्या मुलांना, संस्थेमध्ये असणाऱ्या मुलांना पखवाज शिकवण्याचं काम आमचे बंधू करतात, मालकही आणि मी. आपल्या संस्थेमध्ये सध्या 58 मुलं मुली आहेत. आता या भागामध्ये माहीत असेल नसेल, पण ज्यांनी मला आमचे या ठिकाणी जे उपस्थित आहेत आपल्या गावचेच आदरणीय, ज्यांनी मला लहानपणापासून म्हणजे मुलीसारखं जपलं, आमचे हरिभक्त पारायण केंगार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी स्वतः आपल्या संस्थेवरती येऊन भरपूर कार्यक्रम म्हणजे भारुडाचे वगैरे कार्यक्रम झालेले. तर आपल्या संस्थेमध्ये त्यांनी पाहिलेलं कसं वातावरण आहे, मी तुम्हाला आवर्जून सांगेल आपल्या संस्थेविषयी 2 मिनिट. इथून इंदापूर तालुक्यामध्ये अकोले या गावामध्ये आपली वारकरी शिक्षण संस्था आहे आणि संस्थेमध्ये 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलं आणि मुली त्या ठिकाणी शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण घेत आहे. म्हणजे दोन्ही शाळेचं शिक्षण हे कीर्तन, गायन, प्रवचन, वादन, हार्मोनियम, संगीत विशारद पर्यंतच्या परीक्षा त्या ठिकाणी होतात. म्हणजे बरेच मुलं आता त्या ठिकाणी शिकून गेले चांगल्या पद्धतीने. 6-5 वर्ष झाले संस्थेला. 4-5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये चांगले कीर्तनकार, गायक होऊन गेले मुलं मुली. मुला मुलींसाठीच सेपरेट सुविधा आपण त्या ठिकाणी केलेली आहे. मुलींसाठी सेपरेट हॉलचं बांधकाम आहे, मुलांसाठी सेपरेट हॉलचं बांधकाम आहे. ज्यांना वाटत असेल की आपल्याही मुलांनी या क्षेत्रामध्ये यावं, असं गायन करावं, गायन ज्यांनी केले, सगळ्या मुली चांगल्या पद्धतीने भजन म्हणतात, गायन करतात. या 2 मुली कीर्तन करतात चांगल्या पद्धतीने. आपलं शिबिर असतं उन्हाळ्यात संस्थेवरती, जर महिन्याला मे महिन्यामध्ये 15 दिवसाचं शिबिर असतं. महाराज आले होते, शिबिरामध्येच कार्यक्रम होता. तर शिबिरामध्येही आपण येऊ शकता, मुलांना पाठवू शकता. आपल्या जरी मुलांना असं घडवायची तुमची इच्छा असेल, पण चांगलं क्षेत्र आहे. या ठिकाणी आल्यानंतर मुलं स्वतःच्या पायावरती उभा राहतात, या नवल नाही. तर मुलांवरती चांगले संस्कार होतात हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही कमवा, मुलावरती जर संस्कार चांगले नसतील, आता मुलं पण आहेत आपल्या संस्थेमध्ये, मुली पण आहेत. मुलांवर जर चांगले संस्कार नसतील तर मुलगा सगळे एका क्षणात म्हटलं तरी उधळून टाकेल. त्याला तुम्ही काहीच कमवू नका त्याच्यासाठी, फक्त त्याला संस्कार चांगले द्या. मुलगा शून्यातून विश्व निर्माण करेल. म्हणून संस्कार खूप महत्वाचे आणि हे संस्कार देण्याचं कार्य आपली संस्था करते. उद्या ती मुलं काय घडतील, कोणी कीर्तनकार होईल, कोणी गायक होईल, कोणी वादक होईल, ज्याच्या त्याच्या कौशल्याप्रमाणे जेते. आता ही मुलं उद्या कोण होतील आपल्याला माहित नाही, पण ज्या मुलीच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे, ज्या मुलाच्या हातामध्ये टाळ आहे, ती मुली, त्या मुली कधीच वाम मार्गाला जाणार नाही. हे मी तुम्हाला 100% सांगेल. आज ही काळाची गरज आहे. आज आपण बघतो की आज 5वी-6वीतला मुलगा काय करतो, आपल्याला लक्ष ठेवायचं तेवढा टाइम नाही. आज आपण बघतो की ह्या ज्या वयामध्ये मुलांवरती चांगले संस्कार घडायचे, ती मुलं आज कोणाच्या संगतीमध्ये, ती मुलं काय करतायत. म्हणून ह्या मुलांवरती कवळेपणातच संस्कार चांगले रुजत असतात, घडत असतात. एकदा काठी निबर झाली की ती वाकत नाही, ती मोडते. बरोबर. म्हणून या कवळेपणात वयातच ह्यांच्यावरती संस्कार, संतांचे विचार. तुम्ही म्हणाल की घरून आम्ही आमच्या मुलावरती संस्कार घडवू शकतो, पण अध्यात्मातले संस्कार होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आता ही जी मुलं आहेत ना, हे धर्माचं पालन करतात, ह्यांच्यामुळे धर्म टिकला जातोय. लक्षात ठेवा. धर्माचे पालन करी पाखंड खंडन. उद्या धर्माचं कार्य पुढं नेण्याचं एक त्यांच्याकडे जबाबदारी. पुढची पिढी चांगल्या पद्धतीने घडणं आज ही देशाची गरज आहे, फक्त घराची नाही.
म्हणून आपल्या मुलाने काहीतरी शिकावं, जीवनामध्ये काहीतरी करून दाखवावं, आई वडिलांचं नाव रोशन करावं आणि त्याच्या जीवनामध्ये त्यांनी चांगलं जगावं, त्याला जगता यावं, यासाठी आपली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेमध्ये तुम्ही तुमच्या मुलांनाही पाठवू शकता. आता जून महिन्यामध्ये ऍडमिशन चालू होतील आपले. मे महिन्यामध्ये शिबिर असतं. तुम्हाला तुमची मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या, आपल्या संस्थेमध्ये तुम्ही पाठवू शकतात. आता सध्या 58 मुलं या संस्थेमध्ये मुलं मुली आहेत. ज्यांना कोणाला संस्थेमध्ये मुलांना पाठवायचं असेल नक्की पाठवा. आमचा संपर्क नंबर आहे, नंबर घ्या. मुलांना चांगलं शिकवा, चांगलं घडवा, त्यांचं भवितव्य चांगलं घडवा. आता हे जे सगळं उभं केलंय मी खूप म्हणजे माझी परिस्थिती नसतानाही उभं केलेलं आहे. हे सगळं शून्यातून सगळं उभं केलेलं आहे. तर माझं लहानपणच गेलं कीर्तनामध्ये, पण ही संस्था उभी करण्याचं काम एवढ्या थोड्या दिवसामध्ये मी तो महामाच्या सहकार्यातूनच केलेलं आहे. मी माझे ह्यात काही नाही, मी एवढंच सांगेन. मी फक्त यामध्ये सेवा करते, मुलांना चांगलं शिकवते, गायन, हार्मोनियम, त्यांना चांगले संस्कार देण्याचं हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे होतंय, लक्षात ठेवा. आज एवढं मोठं हॉलचं बांधकाम त्या ठिकाणी उभं राहिलं म्हणजे तुमचं सर्वांचं सहकार्य. त्या ठिकाणी बांधकाम केलं मुलींसाठी, सगळं आतल्यात सगळं वॉशरूम, ते सगळं बांधकाम आपण मुलगी म्हणल्यावर सगळं करावं लागतं व्यवस्थित. आतल्यात सगळं बाथरूम वगैरे सगळं आपण त्या ठिकाणी करून ठेवलं. मुलासाठी सेपरेट सोय. तुम्हाला सहकार्यातून मी म्हणत नाही ही संस्था माझी, ही संस्था आपल्या सगळ्यांची संस्था आहे बरं. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी ह्या संस्थेसाठी खूप खूप सहकार्य केलं आणि हे बांधकाम उभं राहिलं. आज या बांधकामामध्ये मुलं राहतात, चांगल्या पद्धतीने शिकतात. अजूनही त्या ठिकाणी येऊन बरेच लोक सहकार्य करतात. कोणी त्या ठिकाणी येऊन अन्नदान करतं. कुणाची इच्छा असेल तुम्हीही करू शकता या संस्थेसाठी. तुम्हाला जर काही इच्छा असेल या संस्थेला देण्याची, अन्नदान करण्याची, तरी तुम्हीही या संस्थेला दान देऊ शकता, अन्नदान करू शकता. ज्याला वाटत असेल ह्या संस्थेसाठी काहीतरी दान करावं तरीही करू शकता. ज्याची इच्छा असेल या संस्थेसाठी आपला थोडाफार हातभार लागावा, सहकार्य असावं, तर आपणही या ठिकाणी तुम्हाला कोणाला आर्थिक मदत द्यायची असेल तरी देऊ शकता. तुम्हाला तुमच्या नावाची पावतीही या ठिकाणी मिळेल, संस्थेची पावती या ठिकाणी मिळेल. ज्यांना कोणाला इच्छा असेल की दान करावं या धार्मिक कार्यासाठी, कारण हे कुणाच्या घरचं कार्य नाही किंवा कुणाच्या प्रपंचासाठी तुम्ही देत नाही. एक धार्मिक कार्य हे चांगलं कार्य. ज्यांना इच्छा असेल त्यांनी तुमचं नाव सांगा, तुमच्या नावाची पावतीही तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आणि ज्यांना कोणाला अजून काही माहिती हवी असेल त्यांनी निश्चितपणे मला विचारू शकता. या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण आलेलो, सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानते. या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या घरातले सगळे नातेवाईक सगळ्यांना धन्यवाद देईल. आणि ज्या निमित्ताने आलो कैलासवासी सौभाग्यवती रेश्माताई राजेंद्र पालवे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आता लगेच आपण घरातल्या सगळ्यांनी फोटोच्या समोर आपण लवकरात लवकर यायचे. सगळे घरातले, त्यांचे मालक, त्यांचे सासू सासरे सगळ्यांनी फोटोच्या समोर यायचंय. फुलं टाकण्यासाठी आपल्याला सगळ्याला विनंती आहे की आपण थोडंसं उठून उभं राहायचंय.